कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघा, त्या सातबाऱ्यावर आधीच 7 नाव आहेत। जमीन वादात आहे, त्यानं तुम्हाला चुना लावलाय। पैसे दिलं असलं तर जाऊन तुमचे तुम्ही पैसे परत घ्या, पण इथं काय होणार नाही एवढं नक्की। ए आई, उठ जाऊ दे, चल। त्या सरकारने ना परत चुना लावला आपल्याला, चल। अरे नाही म्हणत्या, तू काय खोडा बिळा झालास का? नाही, ही जमीन आपली आहे, आपण नाही हलायचं इथनं। ए काढा रे ह्यांना बाहेर। ए माग वा, माझे आमदार माझा दोस्त आहे, सांगून ठेवतो। वा माग, चला चला माग। ए काढा रे बाहेर ह्यांना। ए मुडद्यानो, मागा वा मागा, अजाबात ही माझी जमीन आहे, सांगून ठेवते। माझी जमीन आहे ना, मागा वा। तू तशी ऐकणार नाही, थांब। ए येऊ दे रे। ए आई, अगं उठ उठ, चल लव। नाही म्हणत्या, मी नाही हलणार इथनं। अगं या अंगावर घालून उठ तू। परत जर पुन्हा इथं दिसला असा गायब करीन, परत कोणाला सापडणार नाही। अगं आई 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 आई, हळू हळू हळू। ए मुडद्या, मला का नाही हात दिला तू? अगं मग तुला उठ म्हणलं होतं ना, कशाला तिथं बसून राहिली? चला आता इथनं निघू। नाही नाही बनत्या, ती जमीन आपली आहे, ते सगळं आपलं आहे। आई, ते लोक म्हणतात ते बरोबर आहे, यांना शिवाय घालून काय उपयोग नाही। त्या सरकारने गंडवले आपल्याला, त्यांनी माती खाल्ली। या हंबीड्याच्या तर ना असं वाटतं जाऊन त्याच्या ना नरडीचा घोट घ्यावा। नाही बनत्या, बस आता बस। ते सगळं करू आपण, पहिले हितनं चल चल। नाही बनत्या, मला लई म्हणजे लई राग आलाय बघ। अरे ती जमीन नावावर केली ना, तेव्हा वाटलं होतं तो सरकार सुधारला असेल, आपल्याशी चांगलं वागल, पण नाही, त्यानं मला फसवलंय, त्यानं ह्या मणीला फसवलंय। त्यामुळं आता त्याचं भांड फोडायची वेळ आली आता। आता हा आता तो सरकार संपला बनत्या, पण ना आत्ताच्या आत्ता जायचं आणि त्या अर्जाला सांगायचं की त्याच्या आईला ह्या सरकारनेच मारलंय म्हणून। सांगू आपण, पहिले तू शांत हो जरा। नाही नाही बनत्या, मी अजिबात शांत बसणार नाही। जोवर त्या घराचं तुटून तुकडं तुकडं होत नाही ना, तवर मी शांत बसणार नाही। चल आत्ताच्या आत्ता जाऊ आणि त्या अर्जाला सांगू। ठीक आहे, चल चल। सरकार, तुझ्या त्या सरकार निवास मध्ये ना बघ आता मी कशी आग लावते, ती आग। त्या घरात कुणीच सुखी राहणार नाही, कुणी म्हणजे कुणीच नाही। अप्पे, विश्रांती घेतलीस का तू? हो, आता आतमध्ये पडलीच होते जरा। वय बाई, आता बस कर हा, आता जास्त दगदग करून घेऊ नकोस। नाही नाही, आता कशाला काय, आठवड्यावर डिलिव्हरी आली की तिची। अरे वय की, म्हणूनच म्हणलं मी। हो, मी आता आरामच करणार आहे की। आपण सगळ्यांनी एक प्रार्थना करूया की परत असं काही घडायला नको। अर्जा, ही तुमच्या मुलं कधी कुठल्या पेपरात येणार छापून? आव कदम, ते ऑनलाईन येणार आहे सगळं। म्हणजे पेपरात छापून येणार नाही होय? विनय काका, गेला तो जमाना आता। नाही नाही, पेपर मध्ये पण येतील बाबा। हा, ती बरं पडतं रे वाचायला, किंवा ऑनलाईन काय कळत नाही आपल्याला। आव कदम, मी सांगतो की तुम्हाला, कशाला टेन्शन घेताय, दाखवतो सगळं तुम्हाला। मावशी कुठे गेला होता आणि अवतार कसा गेलाय? आज त्यांना थांबू वाटलं नाही इकडे, म्हणून गावभर फिरत बसले असतील। नाही नाही, असं काय नाही,
ह्या सरकारांचं एक काम होतं ना, ते करायला गेले होते. काय हो सरकार, सांगितलं नाही होय तुम्ही? माझं कसलं काम? आता गो बाया, विसरले होय. दमा, नंतर सांगते आम्ही. आप्पी अर्जुनचं कौतुक बघवत नसेल ना तिला, म्हणून कारण सांगते ती. नाही 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 नाही, असं काय नाही. उलट मला तर वाटतं आज आप्पी आणि अर्जुनसाठी मस्त पैकी रात्री चांगला बेत केला पाहिजे, जेवणाचा काहीतरी. सूर्य काय आज पश्चिमेला उगवला होता का काय? हे असं असतं तुमचं. जरा मी काय करायचं म्हणलं तर तुम्हाला पटत नाही, आणि मग माता माझ्या नावाने बोंबा. काय मावशी, अचानक हृदय परिवर्तन डायरेक्ट? मावशी दुसरं काय करायचं डोक्यात नाही ना तुमच्या? अरे तसं काय नाही बाबा. हे बघ, आता सगळ्यांनी तुमचं कौतिक केलं का नाही, मग मी बी करते जरा कौतिक तुमचं. हा, उलट मला तर वाटतंय आज बापू, सुषमा, दिप्या त्यांना बी जेवायला बोलवा. मस्त पैकी एकत्र आपण जेवण करू. हा बर. आणि तवा आप्पी बद्दल आणि आर्जाबद्दल काय वाटतंय ना, ते मी तुमच्या सगळ्यांना सांगते. काय वाटतं ते म्हणजे? आता सांगितलं ना मी, नंतर सांगते म्हणून. आप्पे खरंच वाटतंय करूया की बेत आज. हा, तू बापूंना पण बोलवून घे फोन करून. चालतंय, बोलवते मी. मी आवरून येते हा जरा. आणि आज मी स्वयंपाकाला मदत करणार आहे बरं का तुम्हाला. मावशी, खरंच? नक्की काय झालंय तुम्हाला? अगं काय नाही, खरंच काय नाही. याच्यावर नजर ठेवली पाहिजे बरं का. तू काळजी नको करूस, आम्ही आहे की. ह्या मनीच्या मनात काय चाललंय नक्की? कुठं जाऊन आली? मी आहे बाहेर. बोला तांबे. असं बोलताय जणू काही तुम्हाला माहितच नाही. नाही नाही, असं काही नाहीये ते. अहो आता तरी थांबवा हे धंदे. किती जण विकणार आहे जमीन? हे बघा, तसं नाही ते. तसं नाही, काही तसं नाही. ते मायाला एक दोघं बी आलते इथं, डायरेक्ट हाकलून दिलं इथनं. अहो त्या म्हातारीची तर उचल बांगडी केली, उठतच नव्हते. बरं केलं. अहो पण मुळातच तुम्ही ती जमीन त्या म्हातारीला इकलीच कशाला? अहो काय सांगायचं तुम्हाला, ती वेगळंच लपड आहे. तुमची लफडे आमच्या गळ्यात टाकू नका. तुमचं तुम्ही निस्तारा किती. हे बघा, तुम्हाला ते आता परत त्रासच देणार नाही. नाही ते मी बघतोच. आता या जमिनीवर कोणालाच पाय ठेवून देणार नाही मी. डायरेक्ट तंगडच मोडून हातात देणार बघा. आणि तुम्ही इथनं पुढं आता कोणाला पाठवू नका. अहो असलं काय होणार नाही, मी सगळी काळजी घेतो. 100% खात्री देतो तुम्हाला, माझ्याकडनं कसला बी त्रास होणार नाही. बर ठीक आहे ठीक आहे, ठेवा फोन. आता हे म्हणे तिकडे गेली ती म्हणजे लई चिडली असणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.